Hey, this is Snehal, Hey, this is Shubham, and this is the podcast where we talk about nothing. but basically we talk about everything. So stay tuned. हॅलो गाईज, वेलकम बॅक. सो आजच्या टॉपिकसाठी आम्ही विचार करत होतो की आपण काय घेऊयात आता. जर आपल्याला सुरुवात करायचीच आहे, म्हणजे आम्ही सुरुवात केलीच आहे, पण जर कंटिन्यू करायचं पुढे तर कुठला टॉपिक घेऊ शकतो. सो वी डिसाइडेड विल फाइंड समथिंग विच इज ट्रूली युनिक. कोणी विचार नाही केला आधी आणि लोक जनरली जास्त विचार करत नाहीत अशा बाबतीत. आणि हा टॉपिक खूपच युनिक आहे. मी पण जेव्हा स्नेहल मला बोलली आपण याच्यावर बोलू, मी म्हटलं की इतकं युनिक टॉपिक कसा येऊ शकतो म्हणजे याच्या डोक्यात. म्हणजे हा खूपच भयंकर युनिक आहे, भन्नाट आयडिया आहे आणि कोणाच्याच डोक्यात येणार नाही. आणि तो टॉपिक आहे आजकालची डेटिंग. और निको कौन टाल सकता है. ओके, सो नाव आजकालच्या डेटिंग मध्ये काय येतं? बंबल, ब्लाइंड डेटिंग, या टिंडर, व्हॉट एल्स इज देअर मॅन? म्हणजे की खरं तर आपल्या म्हणजे इंडियामध्ये म्हण किंवा माझ्या ग्रुपमधल्या मुलांना किंवा माझ्या ग्रुपमध्ये मित्र आहेत त्यांना सगळ्यांना डेटिंग ऍप असं काय नाही. त्यांच्यासाठी सगळे ऍप हे डेटिंग ऍप आहेत. ते म्हणजे जातील युट्यूब पण त्यांच्यासाठी डेटिंग ऍप आहे. तिथं जाऊन मुली बघतील आणि मुलींच्या कमेंट रिप्लाय करतील. त्यांच्यासाठी फेसबुकचे चॅट पण डेटिंग ऍप आहे. त्यांच्यासाठी अशी काही लिमिट नाहीये की ठीक आहे हा डेटिंग ऍप आहे. ते कशालाही डेटिंग ऍप मध्ये कन्वर्ट करू शकतात. त्यामुळे मला जाणून घ्यायचं की मुलींच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय काय आहेत अजून डेटिंग ऍप जे तुला कुठले चांगले वाटतात, तुला कुठले कम्फर्टेबल वाटतात डेटिंग ऍप्स? आय थिंक माय पर्सनल फेवरेट इज बंबल, ऑनेस्टली. कारण की त्यांची सेलिंग स्ट्रॅटेजी पण छान होती. त्यांनी जे इनिशिएट केलेलं की गर्ल्स मेक द फर्स्ट मूव्ह. सो तुम्ही मॅच करू शकता, पण मुलीने पहिला हाय हॅलो किंवा व्हॉट एव्हर दी स्टार्टिंग क्वेश्चन आईस ब्रेक करण्यासाठी तुम्हाला जो सेंड करायचा तो करू शकतो. सो आय थिंक ते माझं पर्सनल, इव्हन दो टिंडर खूप आधीपासून होतं, पण मला असं वाटतं टिंडरवर खूपच कचरा झाला. एवढा अजून बंबलवर तरी नाही पाहिला मी, मला असं वाटतं पर्सनली. मला हे सांग, जेव्हा तू ठीक आहे प्रोफाईल बघतो दुसरे कोणाचे तरी, आय मीन ऑफकोर्स पिक्चर्स आर देअर. आय मीन ठीक आहे, लोक म्हणतात वन शुड नॉट जज अ बुक बाय इट्स कव्हर अँड ऑल, पण आय थिंक हे वालं डेटिंग ऍप असं आहे की पीपल आर गना जज यू बाय कव्हर. सो बेटर यू हॅव अ गुड कव्हर. सो अपार्ट फ्रॉम फोटोज काय दुसरं आहे किंवा काय स्ट्रॅटेजी वगैरे आहेत का तुझ्या, की बायो लिहिताना काय तुझे पर्टिक्युलर चॉईसेस असतात की मी असं बायो लिहितो, और फर्स्ट क्वेश्चन विचारताना असं काय की हा माझा आईस ब्रेकर ठरलेला क्वेश्चन आहे, सगळ्यांना तोच चिपकवतो, असं काही आहे तुझं? बायो बद्दल मी क्लिअर होत नव्हतो, त्यामुळे माझा 2 लाईनर बायो आहे. खरं तर मी 2 लाईन टाकलेल्या आहेत आणि त्या पण अशा होत्या की क्रेझी इनफ टू एंटरटेन अँड वाईज इनफ टू अंडरस्टँड वन्स फिलिंग, असं होतं काहीतरी. ओ मॅन, म्हणजे की आय नो खूपच चीजी आणि खूप असं दोन मी असं की ठीक आहे जेवढं सिम्पल ठेवता येईल तेवढं सिम्पल ठेव. इवन इन युअर बायो आय स्मेल डेस्परेसी. वी विमेन हेट दॅट. येस, नो वंडर मला कसं काय स्वाईप येत नाहीत. ओके, बायो बद्दल झालं. व्हॉट्स नेक्स्ट? हा, नंतर मग प्रोफाईल पिक्चर तर मी सगळे फेसबुकवरचे कॉपी केले, की फेसबुकवर जे आहेत तेच मी जास्त कष्ट नाही घेतले की कुठला चांगला दिसतो आणि कुठला नाही किंवा काय. अरे शुभम, पण आय थिंक असे फेसबुकचे वगैरे पिक्चर्स नाही टाकले पाहिजेत, कारण की प्रॉब्लेम काय माहितीये का, सपोज तुझी आयडेंटिटी जरी हिडन राहिली, सपोज तुझं नाव एक्सपोज होत नाहीये, सो बंबलमध्ये तुझ्याकडे ऑप्शन आहे, यू डोंट हॅव टू गिव्ह एंटायर नेम, पण माझ्याकडे तुझं पिक्चर आहे, तर मी गुगल सर्च इंजिन मध्ये म्हणजे बेस्ड ऑन पिक्चर आय कॅन फाइंड यू. सो जरी तुला तुझी आयडेंटिटी रिव्हील करायची नाहीये, तरी बेस्ड ऑन युअर पिक्चर्स जे बाकीच्या साईट्सवर आहेत त्याच्यावरून मी फाइंड करू शकते. अँड टू बी ऑनेस्ट, माझ्यासोबत झालंय. सो आय हॅव दिस वन पिक्चर विच आय पुट ऑन ऑल द साइट्स. इट्स ऑन लिंक्डइन, फेसबुक आणि ऑन डेटिंग साइट्स ॲज वेल. सो असं झालं की डेटिंग साईटवरचा तो पिक्चर होता, अँड देन ही फाउंड मी ऑन लिंक्डइन विथ दॅट पिक्चर. अँड देन तो असा होता की ओके, तुम्हाला लेफ्ट स्वाईप केलं इकडे आणि असं आहे ना, आय फाउंड यू हिअर, आय थॉट की तू बाय मिस्टेक लेफ्ट स्वाईप केला असेल वगैरे असं. सो दॅट्स क्रिपी. आय मीन
Yeah, it's dangerous. So you should not. This is like honest opinion. Don't keep the same pictures so that तुझं फेस स्ट्रक्चर वरून तुला सर्च करता येईल असं. तू पण ऍक्च्युली मुलांच्या डोक्यात हे येणार नाही, कारण की मुलांना एवढं कोणी हे नाही करणार, स्टॉक नाही करणार किंवा काही नाही. Probably असं होईल, ओके शिट, तिने माझं पिक्चर बघून मला इकडे शोधलं. त्याच्यामुळे पण हे म्हणजे तुझं जेन्युइन हे होतं की बरोबर आहे, आपण काळजी घेतलीच पाहिजे आपल्या शेवटी कन्सर्न आहेत, कारण की आयडेंटिटी थेफ्ट इज नॉट अ जोक. मायकल सांग की तू कसे म्हणजे प्रोफाईल पिक्स आणि बायो ची तुझी जर्नी ऐकायची मला. I give attention to small details somehow. तर हे तर मी एक सांगितलं. सो आय लर्न माय लेसन दिस वे की हा बाबा तो पिक्चर नाही सेंड, तो सेम पिक्चर नाही ठेवायचा सगळीकडे. आय शुड हॅव डिफरंट सेट ऑफ पिक्चर्स ज्याने माय फेस शुड नॉट बी एक्झॅक्टली एंटायरली विजिबल असं, सो दॅट दे कॅन स्कॅन मी और फाइंड मी ऑन अदर साइड, सो दॅट पर्सनल इन्फॉर्मेशन रिव्हील नाही होणार. दॅट्स वन थिंग. अदर थिंग, आय टेक माय बायो वे टू सिरियसली मॅन, टू बी ऑनेस्ट. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाइम. सी मला असं वाटतं काही ठरलेल्या गोष्टी ज्या विच लीड्स टू कनेक्ट. मला असं वाटतं ह्युमर इज वन ऑफ दोज. ह्युमर सगळ्यांनाच आवडतो, पण प्रत्येकाचा टाईप असतो ह्युमरचा. इट्स लाईक काहींना डार्क ह्युमर आवडतो, क्रिंज ह्युमर वर्क्स. सो मी काही गोष्टी टाकल्यात माझ्या बायोमध्ये लाईक थ्रू आउट द इयर्स. आय कॅन गिव्ह यू एक्झाम्पल्स, यू कॅन स्टील इट, लाईक दे आर टोटली ओरिजिनल. की मी काय काय टाकलेलं बायोमध्ये. तर मी एकदा असं टाकलेलं की डू यू वॉन्ट टू कम अप विथ आवर सिक्रेट लँग्वेज, आय एम टोटली रेडी फॉर इट. लाईक वी कॅन कम अप विथ आवर एंटायर सिक्रेट लँग्वेज. ते एक टाकलेलं. दुसरं असं टाकलेलं की आय एम सो इम्पेशंट पर्सन, प्रोबॅबली वेन यू गो टू ऑफिस ती उरलेली सिरीज मी एकटीच घरात बसून बघून टाकणार आहे सगळे. So I'm that impatient person. So don't expect from me that I would be waiting around to you to come home and then we would watch the series. अजून एक इंटरेस्टिंग टाकलेलं मी की फूड वेस्टेज इज वर्ल्ड्स डमेस्ट प्रॉब्लेम. डू यू केअर टू indulge in this conversation and tell me if there is another dumbest problem which is out there which is not food wastage. Okay. So something which starts the conversation. But my माझं करंट आता बायो काय, what does it state? I talked about certain things. Okay, मी अशी आहे तशी आहे. Then I talk about people think I'm funny, but then it's subjective. You can find it on your own. Then मी अजून काहीतरी फलाना ढिमका बोलले आणि then I come back and I then say की okay, you know what, forget that I'm funny. Probably there's something other things which are important. And how about we talk about something which is a bug which poops the candy out of his ass. I call it butt candy. Let's talk about it and hit me up something. So I'll tell you butt candy वाला रेफरन्स पण कसं आहे. ओ गॉड, जे लोक ऐकणार आहेत, जे 17 लोक आहेत ज्यांनी मला मेसेज करून म्हणाले की अगं त्याला बोलायचा चान्स दे, त्यांनी कपाळावर हात मारून घेतला असेल. गाईज, मी त्याला चान्स देईन. सो कमिंग बॅक टू द बट कॅन्डी, एक एफिड्स म्हणतात. सो तुला मावा माहितीये का? लाईक झाडांवर मावा बसतो वगैरे, असं ऐकलंस का तू? ऐकलंय. ओके, सो तो मावा, त्याला इंग्लिशमध्ये एफिड्स म्हणतात. तो आपले बेडबग्स असतात ना, ढेकूण असतो ना, त्यांच्याच फॅमिलीतला आहे. म्हणजे हे सगळे एकाच फॅमिलीतले. जसे ढेकूण आपलं कसं लाईक रेडीमेड ब्लड सक करतात ग्लुकोजवाला, तसेच ते एफिड प्लांट्स असतात ना, त्यांच्या वॅस्क्युलर सिस्टीमवर ते इंजेक्ट आणि पिअर्स करून डिरेक्टली त्यांचा ग्लुकोज, लाईक त्यांचं बेसिकली प्लांट फूड सक करतात, असं करतात. सो ते एफिड्स असतात, ते खूप जास्त सक करतात आणि ते पूप एंटायर डे असं असतं. सो काहीच होत नाही बेसिकली. सो व्हॉट एव्हर दे पूप, त्याला हनीड्यू म्हणतात. आणि जे हनीड्यू परत मधमाशा येतात आणि गोळा करून मधात टाकतात, अँड दॅट द सेम हनी वी ईट. So basically, I mean, literally we eat their poop. So yeah, I've added this. Currently, I've added this. And I'll tell you honestly, I genuinely get these messages that your bio is so interesting. मला असं वाटतं मॅटर करतो खूप गोष्टींमध्ये. अजून ही एक गोष्ट आहे जी मला अशी, लाईक मी दुसऱ्यांचा पण बायो सो केअरफुली वाचते.
तुझ्यासारखं बायो इंट्रोडक्शन असेल तर आय एम नॉट इंटरेस्टेड टू बी ऑनेस्ट. आय एम नॉट रेडी टू इव्हन वेस्ट माय टाइम. माझ्यामध्ये दोनच टाईपचे लोक असतात, की एक असतात जे की रायटर असतात, एक असतात नॉन रायटर. एक असतात जे की काय लिहायचं बायो हे गुगल करतात, आणि एक असतात जे की तुझ्यासारख्या पूर्ण थिंकिंग प्रोसेस मध्ये जातात. सो आपल्याला कळालेलं आहे की आपण म्हणजे सगळ्यांना कळून जाईल की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत. त्यामुळे गुड. सो आय हिअर. आय होप तुझ्या कॅटेगरीतले काहीतरी लोक जे ऐकतील पॉडकास्ट अँड दे वुड टर्न टू माय कॅटेगरी. दे वुड बी लाईक ओके मी कष्ट घालणार आहे, आय एम गना राईट समथिंग इन द बायो जो पुढे जाऊन टाइम सेव्ह करणार आहे. अँड आय मीन इट. इट डज रिअली सेव्ह द टाइम. मला असं सांगायची इच्छा झाली की गाईज प्लीज आय मीन टेक सम एफर्ट्स. You put some efforts and take some efforts while judging others' profile. Just left right swipe करून काय होणार नाही, आणि तुम्ही स्वाईप करून मॅच झाला तरी काय पाठवणार आहे हे. Do you know how many hey messages I get? Why would I pick your hey messages out of 10 messages that I'm getting? आता मी सांगू का, मी टोटली ऑपोजिट साईडला. मी त्या मुलांमध्ये जर की हे पाठवतो, कारण की मी म्हणजे जेव्हा मी असतो एखादी मॅच आली असतील आणि मी असं ठीक आहे काय पाठवू, ह्या प्रोसेस असलं ना, मी म्हणजे की काय माहिती आळशी पण म्हणू शकते किंवा थॉटलेस पण म्हणू शकते, किंवा म्हटलं ठीक आहे सुरुवातीलाच मी काय टाकू किंवा प्रत्येक माझं जज होईल ना असं, म्हणजे की इतकं मी वाटलं की एवढं कष्ट का करू आणि डायरेक्ट हे टाकून टाकायचं, किंवा वाटतं की नाही ठीक आहे आताच माझ्याला कसं काय लगेच ओपन करू. अशी पण कॅटेगरी. म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे की मुलांनी कष्ट घेतले पाहिजे किंवा काय घेतले पाहिजे, पण काही मुलं असतात जे शाय वगैरे असतात आणि ते लगेच ओपन नाही होत. You are shy person. Why are you on like this dating app? If you're thinking की मला कोणीतरी तुम्ही बायो नाही लिहिते because you don't want someone to judge you based on your bio, or you don't want to judge you based on your profile picture, you are on wrong platform, dude. If you want somebody else to judge you based on your personality, go out there and talk to people. Let them come to know what is your personality like. इथे हेच करावं लागणार आहे. तुम्हाला पर्सनॅलिटी दिलेल्या ऑप्शन मध्ये ओतून सांगावं लागणार आहे. लोक ठेवतात नाही अरे कुत्र्यांसोबत वगैरे पिक्चर्स ठेवतात, सो दॅट दे वॉन्ट द अदर पर्सन नो की आय एम एन्थुसियास्टिक अबाउट डॉग्स. कारण की मुलांना माहिती असतं की शक्यतो मुलींना आवडतात ते कुत्री, मांजरी और समथिंग विच एव्हर पेट दे हॅव. त्यांच्याकडे पेट नसलं तरी एक कुठला तरी पिक्चर असेल 4 वर्षापूर्वी रॅन्डम स्ट्रे डॉग वर काढला असेल तो पण टाकतात ते. तुझे म्हणतेस बरोबर एकदम पॉईंट आहे. पण तुला काय वाटतं की लोक काय येत असतील, म्हणजे की डेटिंग ऍप्स का वापरत असतील, किंवा त्यांचं पहिलं फर्स्ट मोटिवेशन काय असेल? कारण की आपण बघतो असेही लोक येतात जे की शाय आहेत, म्हणजे असेही लोक येतात जे की एक्सट्रोट आहेत. तर म्हणजे की का एवढं व्हेरिएशन आहे की युजर्स मध्ये डेटिंग ऍप्सचं? तुला काय वाटतं का असेल असं? मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स म्हणून सांगू शकते. आय थिंक एक मुलगा होता जो मॅच झालेला माझ्यासोबत. म्हणजे वी स्टार्टेड क्वाईट टॉकिंग ऑन ऑल, आणि डेटा सायन्स करत होता तो. सो आम्ही भेटलेलो पण, बट वेन वी मेट आमचं असं होतं की हा ठीक आहे बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे अट्रॅक्शन एव्हरीथिंग इज देअर, बट वी स्टार्टेड टॉकिंग अबाउट लाईफ. असं खूप झालेलं. लाईक माझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम चालू आहेत, अरे जॉबचं काय चालू आहे, त्याला ऑनसाईट जायचं होतं. वॉज लाईक मला कंटाळा आलाय, मला हे चालू करायचंय, ते शिकायचंय, ब्ला ब्ला ब्ला. आय वॉज लाईक ओके हे होत नाहीये, ते होत नाहीये, मला ऑफिस करायचा खूप कंटाळा आलाय, मी प्रोडक्टिव्ह काहीच करत नाहीये वगैरे वगैरे. अँड वी सॅट देअर फॉर 3-4 hours अँड वी जस्ट टॉक्ड. सो ही बेसिकली ऍक्टेड ॲज अ थेरपिस्ट टू मी, राईट. मला काही धोका नव्हता त्याच्यापासून. मला माहिती होतं माझी इन्फॉर्मेशन एवढी वायटल नाहीये की ही इज गना यूज इट अगेन्स्ट मी ऑर समथिंग. इट्स जस्ट मला आय पोर्ड माय हार्ट आउट इन दॅट कन्व्हर्सेशन. मी जे काही सगळं सांगून टाकलं. आता तू प्रोबेबली म्हणशील ओके तू हे मित्रांसोबत पण करू शकतो. आय विल टेल यू, सपोज ह्या केसमध्ये तू असता आणि मी तुला सांगितलं असतं अरे शुभम असं झालंय आणि मी 1 महिना झालं काही कामात लक्ष देत नाही आणि मला टेन्शन आलंय, मला काढून टाकतील ते, रादर मला काय माहिती, म्हणजे मला असं होतं की लोकांना प्रोबेबली कळतंय मी काही काम करत नाहीये, मी जस्ट मीटिंग अटेंड करते. यु नो वॉट, तू काय करतो या केसमध्ये, तू काय केलं असतं आणि तू काय केलंयस इन द पास्ट हे मी सांगते. व्हॉट यू डू इज यू गो टू माय लिंक्डइन, मी जो ट्रॉफीजचा पिक्चर टाकला अॅन्युअल अवॉर्ड्स, यू टेक दॅट स्क्रीनशॉट अँड यू शो इट टू मी अँड यू आर लाईक लुक एट दॅट ट्रॉफीज, यू जस्ट वॉन दॅट 2 months ago, shut the fuck up and listen to my problem. That's what you do. You have done it. And yeah, I know. So in that case, ह्याच्यावर मला वाटतं एक किस्सा तुला आठवायलाच हवा, की आता जस्ट रिसेंटली झालेलं, की मी सगळ्यांना सांगतो की स्नेहलने एक आर्टिकल टाकलं होतं लिंक्डइनवर रिगार्डिंग creativity insecurity. Okay, no. See, again, the point is, I'm not going to talk about it, dude. No, we're not going to talk about it. The point is, I want someone like the other guy who sat there and heard my things for 4 hours, not pretending like ki te genuine nahi hai. तुझ्या केसमध्ये you are like
स्टॉप क्राईंग बिच, यू जस्ट वन द अवॉर्ड्स, लेट इट गो. जसं Yeah. तो ते नाही म्हणणार आहे, तो म्हणतो हम्म. इट्स ओके, थिंग्स वुड बी फाईन, युल गेट देअर, आठवडाभर होईल असं, देन काहीतरी समथिंग गुड वुड कम अलॉंग, सम गुड प्रोजेक्ट वुड कम अलॉंग आणि तुझं होऊन जाईल, तू परत ट्रॅकवर येशील. And I'll tell you, I met this guy way back. He's still my friend. We Oh, are still yes. that friend. माझे जेव्हा ऍडल्ट ऍक्ने सुरू झालेले ना, मी तेव्हा त्याला भेटलेले आणि गेस वॉट, त्याला पण झालेले. सो आम्ही लिटरली बेकर स्ट्रीट मध्ये बसून वी वर एक्सचेंजिंग आवर प्रिस्क्रिप्शन, की ओके माझ्या डॉक्टरने मला प्रिस्क्रिप्शन काय दिलं आणि तुझ्या डॉक्टरने काय दिले, ओके तुझे कुठल्या टाईपचे ऍक्ने आहेत, माझे कुठल्या टाईपचे आहेत, ओ इन्फ्लेमेटरी आहेत का तुझे, अच्छा माझे इन्फ्लेमेटरी नाही आहेत, माझे सिस्ट टाईपचे आहेत, असं वगैरे वगैरे वगैरे. And it was wholesome. I mean, that was fun, man. तू एखाद्या म्हणजे की टेंडर मधल्या एका मुलाशी वगैरे किंवा कोणाशी भेटतेस, एखाद्या पर्सनशी भेटतेस, तर त्याच्यानंतर कशा गोष्टी घडतात, किंवा तुम्ही एखाद्याशी कनेक्ट झालीस, किंवा काही जण असतील की ठीक आहे तू त्यांच्यासोबत काही कनेक्शन नसेल किंवा बोलत पण नसेल, रिप्लाय पण नसेल, ते वेगळी गोष्ट, पण त्यांच्यासोबत कनेक्ट झालीस तर त्यांच्यासोबतची जर्नी कशी असते, त्यांना तू कसं बोलतेस किंवा त्यांच्यासोबत तुझं एन्काउंटर कसं असतं, मला हे ऐकून घ्यायचंय. ओके, म्हणजे आता आय थिंक हे थोडं माझं म्हणजे पर्सनल व्ह्यू होईल, विच लाईक नॉट ऑल ऑफ देम वुड अग्री, बट म्हणजे मी सुरुवातीला इनफ टाइम देते वेन वी फर्स्ट मॅच. मी जसं म्हटलं, हे वगैरे सारख्या गोष्टी नाही आवडत मला. सो समथिंग इफ इट्स इंटरेस्टिंग आउट देअर आणि काही गोष्टी इंटरेस्टिंग गप्पा करू शकतात, तर आय डू इट. मला असं वाटतं ओके वेवलेंथ मॅच होऊ शकते आणि आय कॅन टेल हिम हाऊ वियर्ड एक्झॅक्टली आय एम, तर देन आय टेक इट अहेड. बट मी जरी भेटून आले तरी मला हे नाही आवडत की ओके 24/7 आय वुड पिंग द पर्सन, ओके तू काय करतोयस किंवा काय नाही करत वगैरे. आपण परत नेक्स्ट सो जर आपण नेक्स्ट वीकेंडला भेटणार आहे तर टेक इट स्लो ॲज ऑफ नाव. मला सगळंच नाही सांगायचं तुला, काहीतरी ठेव बोलायला, काहीतरी ऍक्टिव्हिटीज घडू दे माझ्या आठवड्यामध्ये, सो दॅट वेन एव्हर आय मीट यू नेक्स्ट टाइम आय विल हॅव समथिंग टू टॉक अबाउट और टू टेल यू अबाउट की ओके काय झालंय काय नाही. And vice versa. I mean, I expect that from the other person as well. Like, don't tell me all the time. Don't send me pictures 24/7 that what you are up to. So I expect that as well from the guy. But हे upfront बोलणं, it's weird. I can't tell the guy, right? की नको send करू वगैरे वगैरे. It's कोणाला हिंट कळली तर it's fine. I just pretend like I'm busy. पण मग ठीक आहे, लोकांना असं वाटतं की मग ही भाव खाती आहे, शी इज ऑल द टाइम शी इज लाईक शी इज बिझी शी इज बिझी अँड शी इज बिझी, विच इज नॉट द केस. आय एम नॉट बिझी. कोण आता तर पॅन्डेमिक मध्ये कोणीच बिझी नाहीये, अँड यू नो इट राईट, बिकॉज आय एम अँग्री ॲट द पीपल जे अमंग अस खेळायला येत नाही. आय एम लाईक व्हॉट आर यू डुईंग, व्हाय आर यू नॉट कमिंग टू प्ले द गेम. त्यांच्यावर खूप जास्त सिरियस अक्युजेशन आहे ह्याचं की ते येत नाहीत आणि आपण त्याच्यावर कारवाई करणारच आहात. ठीक आहे, बट मला ह्या क्वेश्चन मला एक किस्सा सांगायचा माझ्याबद्दल. पहिले ऍज अ गाय, आणि तुला माहिती मी कसा बायो टाकला आणि मी कसले पिक्चर टाकले त्याच्यावरून ऑब्व्हियसली मला मॅच येत नाही. मला 1-2 येतात, त्यांच्यासोबत पण असे वेगवेगळे किस्से काय 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 होत असतात. आता एक जनरली रिसेंटलीच घडली, इतक्या वर्षात कधी घडला पण रिसेंटलीच माझ्यासोबत घडलेली एक गोष्ट की मला एक मॅच आली आणि नंतर आम्ही म्हणजे सुरुवातीला बोललो, थोडे दिवस बोललो. ओ एक मॅच आली तुला, ओ माय गॉड, बघ ना, अरे मुझे चुन लिया मैंने सुन लिया, starts playing in the background. असं काही नाही, असं माझ्या मध्ये हे नव्हते, माझ्या हिमेश रेशमाचे गाणे वाजत होते, टू बी ऑनेस्ट. ठीक आहे ठीक आहे. हा, तर मी काय सांगतो म्हणजे की ठीक आहे, आमचं बोलणं झालं, आम्ही बोललो, बऱ्याच वेळ बोललो, कनेक्ट झालो, त्याच्यानंतर ठरलं की ठीक आहे आपण भेटूया. म्हणजे ऑफकोर्स मी विचारलं तिला, त्यांची सेड ओके भेटू, आणि म्हणजे माझ्यासोबत फर्स्ट टाइम घडत होतं, ठीक आहे ओके घडते, भेटायला जातोय असं तसं. आणि मग माझ्या मनात खूप जास्त बफ होतं. तुला आठवतं मी तुला पण सांगितलं की ठीक आहे असं झालंय, मुलीशी बोलतोय आणि मी तुला असं होणार आहे, मी भेटायला जातोय. तिचं कसं, तिच्या प्रोफाईल पिक दिसत नव्हती, त्याच्यामुळे ती नेहमी मला पोक करायची की हा मी मुलगा असेल तर मुलगा असेल तर मुलगा असेल तर मुलगा असेल तर. म्हटलं ठीक आहे, आता म्हणजे माझं असं होतं की आता या पॉइंटला आपण इतकं कनेक्ट झालो की मला ते पण नाही फरक पडणार की तू मुलगी आहेस की मुलगी आहेस. सो इट्स फाईन, की बघूया पुढे काय होतं, आपण पहिले भेटूया असं होतं. तर आम्ही चॉकलेट रूम, FC रोडच्या चॉकलेट रूमला भेटायचं ठरवलं आम्ही. आणि त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर असं झालं की ती आली आणि शेवटी मग मेसेज केला की ठीक आली आहे. मग तिला सांगितलं की मी हा चेक्सचा शर्ट घातल्यानंतर ते बसलोय. नंतर तिने म्हणजे ती स्वतःहूनच आली, ओके शुभम म्हटलं की येस. आणि मग मी असं होतं की ओके फायनली तू मुलगी आहेस.
तिला की तू हा मुलगी आहेस. एक्झॅक्टली. की तू मुलगी आणि आहेस. नॅचरली गिवन पार्ट्स विथ नॅचरली गिवन पार्ट्स यू हॅव अक्वायर्ड दोज आर्टिफिशियली. दिस क्वेश्चन कम टू युअर माइंड. नो 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 असं काही नाही. पण मी असं होतो की ठीक आहे म्हणजे तू आहेस आणि ती अशी होती की हो तुला तर तू रिलॅक्स झाला असेल आता. हो म्हटलं हो. पण त्याच्यानंतर आम्ही बोलायला लागलो आणि ती म्हणजे की टू बी ऑनेस्ट सांगतो म्हणजे मी अजूनही इतकं मॅच्युअर नाही झालोय म्हणजे की प्रोफेशनली किंवा मुलीच्या बोलण्यामधनं तुला म्हणजे माझ्या बोलण्यावर सगळं कळतच. बट पण ती नीट आवरून आलेली आणि मी जस्ट गेलेलो वेंधळासारखं की ठीक आहे कामं करायला शर्ट बीट घातला आणि आलो. आणि ती म्हणजे चांगली प्रॉपर आवरून आलेली. तिची फॅशन सेन्स आणि तिचं बोलायची स्टाईल आणि म्हणजे मुली असतातच चांगल्या बाय डिफॉल्ट म्हणजे याच्यात काही डाऊटच नाहीये. Oh, hello. Have you not met me? Nope, I'm not like that, dude. Come on, you can't categorize all of us. बट ठीक आहे पण मला सांगायचं की ती आवरून आलेली ती चांगली होती आणि तशी. Yes, ती yeah. म्हणजे पूर्ण आवरून आलेली आणि तिचं ड्रेसिंग सेन्स वगैरे चांगला होतो. आणि मग मी तिथनंच माझं एन्झायटी सुरू झाली की ठीक आहे मग मी थोडं शांत झालेलो आणि आणि त्याच्यानंतर मतलब ये सेकंड डेट पे तो नहीं आने वाली अब मेरे से. ऑब्विसली. त्याच्यानंतरच तू म्हणजे की इमॅजिन करू शकते की माझी काय हालत झाली असेल. त्याच्यानंतर वेटर आला स्नेहल आणि वेटर आणि माझे रिलेशन स्नेहल चांगलेच माहितीये कारण की आणि तू ओके होल्ड ऑन लेट मी टेल इट. ओके सो शुभम इज वन ऑफ दोज पीपल ज्यांना वेटरशी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम ॲज इन त्याला असं वाटतं की वेटरला काम नाही सांगितलं पाहिजे. तो फूड आणून देतो फ्रॉम किचन टू माय टेबल. हे खूप मोठे उपकार आहेत माझ्यावर. ओ माय गॉड. जर तो काय विसरला तरी नको मी ऍडजस्ट करेन. स्पून विसरला मी हाताने खाईन पण प्लीज वेटरला स्पून आणायला नका सांगू. वेटरला जेवढं माझ्यापासून दूर ठेवायचं तेवढं ठेवा. मी त्याला टिप देत नाहीये. मी त्याला काम पण सांगणार नाहीये. प्लीज वेटर तर माझा प्रॉब्लेम आहे. अँड यू हॅव नो आयडिया टू मेनी फॅन्सी प्लेसेस दॅट वी हॅड बिन जिकडे वेटर स्वतःहून येतात आणि प्रत्येक अर्ध्या तासाला येऊन विचारतात ओके मॅडम आपको कुछ चाहिए सर आपको कुछ चाहिए. या माणसाचा मूड जातो प्रत्येक अर्ध्या तासाला. वी हॅव टू मॅनेज की वेटर येत नाहीये टेबलवर सो दॅट की हा शांत नाही होणार म्हणून. You really have some mental problem or issues. माहितीये का? Probably you should put that on the bio. Somebody would dig that. आय नो मे बी. तर म्हणजे ते कळालं तू बरोबर कॉन्टेक्स्ट सेट केला. Okay, so go ahead. So waiter came. आणि वेटर केम आणि वेटरच्या मी डोळ्यात बघितलं खूप सारं भरभरून जजमेंट की माझ्याबद्दल की ठीक आहे त्याने मला पूर्ण जज केलेलं की भाऊ तू नक्कीच मराठवाड्यातला. तुझा चेहरा बघून कळतो की तू मराठवाड्यातला आहे. पहिल्यांदा पाणी देतो तुला मी. आणि तुझ्यासाठी पाणी इनफ आहे. तू मराठवाड्यातलं असतो त्याच्यामुळे त्याने पाणी आणून दिलं आणि त्या डोळ्यातलं की म्हणजे की तू ह्याची 100% फर्स्ट डेट आहे. पहिली तो गोष्ट म्हणजे त्याने तुला कळून गेलं पूर्ण सिनारिओ कळून गेला आणि तो असं चिडलेला असं वाटत होता. मला माहित नाही चिडलेला की नाही पण तू इमॅजिन करू शकता माझं काय झालं. आला आणि तिने मला ऑर्डर देऊ आणि आम्ही ऑर्डर दिलं आणि तिने काहीतरी फॅन्सी ऑर्डर दिली. समथिंग चॉकलेट शेक पण होता समथिंग फॅन्सी ऑर्डर जी की मला कळाली नाही. आणि मी असं होतं की मी काय देऊ. मी मेनू मधनं गेलं आणि मला एकच गोष्ट समजण्यासारखी होती ती होती मसाला चाय. तर मी म्हटलं की ठीक आहे हे लिस्ट कॉम्प्लिकेटेड आणि लिस्ट एम्बॅरेसिंग आहे तर मी मसाला चाय ऑर्डर केली. ठीक आहे ते म्हटलं मसाला चाय द्या. आणि मग वेटर गेला त्याने लुकवरूनच दिलं की ठीक आहे ह्याने मसाला चाय पण कधी हॉटेलमध्ये नाही पिली मी 100% सांगू शकतो. तरी तो लुक देऊन गेला आणि तो ऑर्डर आणली. त्याच्यानंतर ऑर्डर आणल्यानंतर मसाला त्याने एक लार्ज कप ठेवला त्याच्यामध्ये तिची ऑर्डर होती आणि ते एक म्हणजे फॅन्सी ऑर्डर आणि माझी मसाला टी होती. आणि त्याच्यामध्ये त्याने एक छोट्या कप मध्ये व्हाईट प्रोडक्ट सारखं दिसत होतं आणि ती मला जज होत नव्हतं. ती तिचा जो पण मिल्कशेक किंवा जो आहे त्याच्यामधली क्रीम आहे का माझ्याशी रिलेटेड आहे मला हे माहिती. त्याने दोघांच्या मध्ये ठेवलं दोघांच्या ऑर्डर मध्ये. त्यामुळे मी असं होतं की हे तिचं आहे माझे मला माहित नाही. आणि मी सट्टा लावलेला माहितीये का त्या वेटर लोकांनी पाठीमागे सट्टा लावलेला या दोघांपैकी कोण टाकणार होते त्यांच्या ड्रिंक मध्ये. वेटर सट्टा लावून गेलेला ते पोरगं टाकणार त्याच्या ड्रिंक मध्ये जे काय आहे ते. आणि मला असं वाटलं की ठीक आहे मला कळालं की हे मागणं हे करतायत ह्या नक्कीच असं मी नाही टाकणार. मी वेट केलं मी थांबलो आणि मी डिरेक्टली मग तो मसाला टी मध्ये मी असं होतं की ठीक आहे म्हणजे मला माहित पण होतं की साखर वगैरे काय असतं की काय. मग साखरच्या पुढे दिसल्या मी साखर टाकली शुगर टाकली. त्याच्यानंतर मी प्यायला लागलो. ती म्हणे की वेट मग म्हटलं काय झालं मला कळालंच नक्की काहीतरी फक्टअप झाले. तर ती म्हणे तू दूध नाही टाकणार का. मला नंतर कळलं की ते दूध आहे जे की चहामध्ये टाकायचंय. आणि ती पण सामील होती तिने पण सट्टर लावलेला.
पण मला असं वाटतं की तुझी टिंडरचा असा एक्सपिरियन्स आहे का काही, की जिथे तू अशा काही गोष्टी एन्काउंटर केल्या असतील? एक आर्मी ब्रॅट होता मला हो. मिळालेला. ओके, सो आय डोंट नो तू नॉर्थ इंडियन किंवा साउथ इंडियन लोकांची मॅच केलीस का? दोज पीपल हू आर नॉट महाराष्ट्रीयन्स. नो, नो एक्सपिरियन्स. सो फार माझा एक्सपिरियंस असा है कि नॉर्थ इंडियन गाइज दे लाइक महाराष्ट्रियन गर्ल्स, सो दे आर लाइक अरे मेरी एक दोस्त की दोस्त थी या फिर मेरी दोस्त है वो बहुत बढ़िया है. महाराष्ट्रियन गर्ल्स आर सेट. ओके, सो शाउट आउट फॉर यू महाराष्ट्रियन गर्ल्स. आई डोंट नो अबाउट गाइज, आई नेवर बॉदर टू आस्क इवन, बट मला सोफर खूप म्हणजे लाईक चांगला फीडबॅक मिळाला की दे आर नाईस अँड दे आर लाईक मॅरेज मटेरियल और हुशार असतात आणि ब्ला ब्ला ब्ला. म्हणजे कोणी वाईटचं काय नाही म्हटलंय की मिन असतात, रूड असतात, घमंडी असतात, असं काही नाहीये. ओके, सो सो ओके ठीक आहे. सो तो नॉर्थ इंडियन होता आणि ही वॉज आर्मी ब्रॅट, सो ही हॅड लिव्ड सो मेनी प्लेसेस, ही न्यू सो मेनी थिंग्स. When I had met him, we were talking about hobbies and all, and I was sitting there, I was like, yeah, I read, man, and then I watch a lot of stuff. And then he was all like, okay, मी इकडे जाऊन आलोय, मी तिकडे जाऊन आलोय, I have so much knowledge on this. And he genuinely had. आणि मला असं झालेलं, आय डोंट नो हाऊ मेनी पीपल कॅन रिलेट इट, पण तुमच्यासोबत असं होतं का? देर आर थिंग्स विच मेक्स यू फील डम अँड यू देन रिअली लाईक देम. माझ्यासोबत खूप होतं. सम डॉक्युमेंटरीज और सम मूवीज और सम गाइज दैट आई सी विच आर व्हेरी इंटेलिजेंट और बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग fucking turns me on. I'm so into it. असं होतं मला. And then मैं फिर से देखूंगी जाके और I'm gonna talk to this guy. Oh, you talked about this fucking book. I'm so gonna go home and read it. And I'm gonna throw it on your face next time when we meet. I know. असं होतं का तुझ्यासोबत? मी तुझ्यासारखं ऍक्च्युली सॅपिओसेक्शुअल नाहीये. तर Oh त्याच्यामुळे man, you brought it up again. असं काय, not necessary, it happens every time. Sapiosexual is like particular intelligence होतं, पण माझं स्ट्रीट स्मार्टनेस पण वर्क होतं रे त्याच्यासोबत. I mean, I don't know. I know. Okay, maybe मी आहे sapiosexual, but not always. पण तू जे म्हणतेस ते मला कळालं इन जनरल. पण तू एकदा एका पोराशी इम्प्रेस झालेली कारण की तो ट्रॅफिक मधनं गाडी कशी चालवत होता. मी समजले की ह्याच्यात काय काय आहे. मी नामही चालवत होतो इतके दिवस तुला कळालं नाही, पण हा मुलगा सिग्नलवर कसं थांबला ह्याच्यावर कसं झालं. ठीक आहे म्हणजे पण मग तू शुभम एक गोष्ट ऑब्झर्व केली का? आता आपण आपलं जे एज आहे म्हणजे लाईक मला असं वाटतं टिपिकली असं लग्नावालं झालंय. लोक आहेत टिंडरवर वगैरे, पण लोकांचे म्हणजे माझ्या फ्रेंड्सचे म्हणजे आपल्या फ्रेंड्सचे काही असे लोकांचे लग्न होत आहेत की ते टिंडरवरून भेटलेत आणि त्यांना नाव देव डिसाइडेड टू मॅरी. अशी एक कॅटेगरी आहे. एक दुसरी कॅटेगरी आहे जे कॉलेजमध्ये असल्यापासून सोबत होते, ते वयाच्या 18-19 वर्षापासून सोबत होते, पण 25 वर्षाचे झाले तेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं आणि हे 26 वर्षाचे ऑल ऑफ द सडन लग्नाच्या वयात आलेत अँड पुफ देर इज नो बडी विथ देम. एक असे आहेत की ज्यांनी आयुष्यात कधीच कोणाला डेट केलं नाहीये. सो दो स्टुपिड गाईज आर ऑल्सो आउट देअर. आणि काही असे आहेत की ओके आम्ही 3 वर्षापासून डेट करतोय, तिला लग्न करायचंय म्हणून लग्न करायचंय, ठीक आहे आम्ही लग्न करतो, म्हणजे माझी खास काही इच्छा नाहीये पण ठीक आहे ती म्हणतीये म्हणून लग्न करायचंय करतोय. असे खूप सारे टाइप्स आहेत म्हणजे आपण बघतोय. काही आपल्यासारखे आहेत हू आर स्टील सिंगल अँड देन दे आर ट्राईंग एव्हरीवेअर. पण मग काय तू कधी ह्या बाबतीत विचार केलास का की तू तुझं लिमिट सेट केलंय, ओके मी कधीपर्यंत कॅज्युअल डेटिंग सीक करणार आहे आणि कधी नंतर असं की ठीक आहे नाही आय थिंक अबाउट स्टार्टिंग फॅमिली आणि अरेंज मॅरेज बघेन जर मला लव्ह मॅरेज मध्ये कोणी नाही मिळालं अँड देन आय सेटल डाऊन. असं काही मला वाटतं की आपलं मुलं करतात का? म्हणजे किती आहे मुलाच्या पर्स्पेक्टिव्हने विचारत असतील तर मला वाटतं मुलं हे मेस असतात. लग्नाचा विषय आला मुलं एलियन बनतात. ते असं वाटतं की आम्ही या प्लॅनेटची बिहेव्ह नाही करत. हे मला असं वाटतं की म्हणजे मी पण त्यातलंच एक आहे. म्हणजे मी मान्य करेल की मला कारण की लग्नापासूनचे जे व्ह्यूज आहेत ते नेहमी माझ्या सकाळी जर एक व्ह्यू असेल ना तर संध्याकाळी चेंज होतो. म्हणजे मी सरड्यासारखा कलर बदलतो. त्याच्यामुळे मी असं ओपिनियन नाही देऊ शकत की इन जनरल मुलांबद्दल काय. बट हा एक इश्यू आहे. हा नक्कीच इश्यू आहे. मुलांचं डोकं माहित नाही काय होतं बट ते वेगळं बिहेव करायला लागतात लग्नाच्या विषय आले. पण मला जाणून घ्यायचं मुलींचा व्ह्यूज काय आहेत याचबद्दल त्याच्याबद्दल. जनरलाइज करणं खूप अवघड आहे. मुलींचं कम ऑन
आय मीन वी आर स्टील लिव्हिंग इन अ एज जिथे DDLJ अजून रिलेव्हंट आहे. DDLJ 20 वर्षांपूर्वी आलेला मूवी आहे वेर सिमरन इज क्राईंग बाबूजी मुझे युरोप ट्रिप पे जाना है विच इज स्टिल रियालिटी टुडे. इट्स द सेम थिंग दॅट आय एम डुईंग एट माय होम आफ्टर 20 Yeah. years. सो Yeah. मुलींना काय वाटतं आय डोंट नो सोसायटी इज रिअली कन्सर्ड और इवन पॅरेंट्स दॅट मच कन्सर्न्ड. तो हम्म. मग तुला तर माहिती आहे माय पेरेंट्स डेस्परेटली वॉन्ट मी टू गेट Right. मॅरिड. दे आर नाव लाईक आवडतं का तुला हम्म. कोण कमवतं का हा. ठीक आहे का घरी ठीकठाक गेट मॅरिड डझंट मॅटर इज ही गाय गेट मॅरिड असं आहे ते. सो Yeah. I don't know. I mean, Mm. between society, between my parents, between Mm. our friends getting married, things are Yeah. difficult. But True. I don't know. This talking to your friends, it always helps. See, I'm Yeah. gonna remind you कि desperate लग्न नाही करायचंय. You are gonna do the same thing to me. कि हाँ, desperately कोणाशी लग्न नाही करायचंय because somebody Hmm. says so. We are gonna think it through together, Yeah. and then we are gonna take right decision. खरंय. कारण आणि असेही लोक असतात जे की प्लॅन करतात. असेही लोक असतात की नाही ठीक आहे जेव्हा इच्छा होईल जेव्हा आपल्याला वाटेल की आपण वी आर रेडी देन ते डिसिजन घेतात. तर दोन्ही टाईपचे लोक आहेत. आपण तुम्ही फक्त फाइंड आउट करायला Yes. पाहिजे आपण आपल्याला की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण प्लॅनिंग करणार आहेत का नाही आपण जसं स्टेप्स येतील जशा गोष्टी येतील तसं आपण डिसिजन घेणार आहेत. Yes. ABCDEFGHI काय? Oh, fuck you, KKLM MNOPQRSTUVX Y Good. I'll be humming this song entire day now. Yeah. Hold on. Keep this in podcast. Everyone who's listening to the podcast, they would be humming this song. A B C D E F G H I. Chalo Shubham, bye. I need to run. I have a meeting. Yeah, me too. चल Bye. बाय ग बाय बाय